Okay, sure. So see different trends in atomic radii. First of all, we are going to see about the group 1 and 2. Trends in a group 1 and 2. The first trend about the group 1 and 2 we are going to see, that is the atomic radii. पहिला ट्रेंड पाहूयात आपण, atomic size, or it is also called as atomic radius. Okay, can you tell me what is the general trend about the atomic radius? That is a general trend in the sense left to right and top to bottom in a whole periodic table. Left to right decreases and top to bottom increases. Very good, correct. So first of all, we are going to see about the alkali metals, trends in alkali metal. So similar trend happen in alkali metal. That is left to right, it goes on decreasing. Left to right, as a general trend, in a left to right, atomic radius goes on decreasing. Why it goes on decreasing? का बरं डिक्रीज होता atomic radius? Because why it goes on decreasing, left to right atom electron added in a same shell. Okay, when we go left to right, electron added in a same shell, that's why atomic radius goes on decreasing. इलेक्ट्रॉन सेम शेलमध्ये ॲड होतो म्हणून न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, आणि जर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला तर न्यूक्लियस आउटरमोस्ट शेलला स्वतःकडे होल्ड करून ठेवेल, अँड दॅट्स वाय ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग, राईट. अँड सिमिलरली टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग, right? Top to bottom atomic size increases. Okay, what is the reason behind this? That is new shell added. When we go top to bottom, नवीन shell add होत राहते वहाँ, right? New shell added. Due to addition of new shell, nuclear charge decreases, shielding effect increases, and that's why atomic size goes on increasing, right? तर हा जनरल ट्रेंड ग्रुप 1 साठी देखील ॲप्लिकेबल आहे. देअरफोर ग्रुप 1चे जे मेटल्स असतात दे आर लार्जेस्ट इन साईज इन अ होल पिरियॉडिक टेबल. तुम्ही पहा, हा आपला पिरियॉडिक टेबल आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस काय होतोय, डिक्रीज होतोय, कमी होतोय. ओके, आणि टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होतोय. जर तुम्ही पिरियॉडिक टेबलचा विचार केला तर अल्कली मेटल्सचा ॲटॉमिक रेडियस होल पिरियॉडिक टेबलमध्ये कसं असेल, जास्त असेल. पूर्ण अल्कली मेटल सोडियम, लिथियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिझियम, फ्रान्सियम, तर त्यांचा ॲटॉमिक रेडियस कसा असतो, मॅक्झिमम असतो, लार्जेस्ट असतो in a whole periodic table. So we can write atomic radius have the largest atomic size in a respective period. Atomic radius atomic radius of this alkali metal have largest size. Largest size in their period. त्यांचा जर तुम्ही पिरियड पाहिला तर त्यांचा ॲटॉमिक रेडियस हा लार्जेस्ट साईजचा असतो. मी पिरियॉडिक टेबल घेते फक्त इथे. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हां, जस्ट मिनिट, मी बंद केली स्क्रीन. आत्ताच दिसत नाही आहे ना नाही मॅम, स्टार्टिंग पासून दिसत नाहीये. स्क्रीन? तर शेअर आहे. जस्ट मिनिट. शेअर आहे बट आम्ही जिथे ऍड झालोय फक्त आम्हाला आमचं कोड दिसू राहिलं.
चेक करा बरं दिसतंय का आता. Yes, ma'am. तर आपण एक ट्रेंड पाहिला पहा आता की ॲटॉमिक रेडियस टॉप टू बॉटम इन्क्रीज होतो आणि लेफ्ट टू राईट डिक्रीज होतो. ओके, सो फ्रॉम लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, जर तुम्ही हा रिस्पेक्टिव्ह पिरियड जर पाहिला तर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लिथियम टू फ्लोरीन, right? That's why in a respective period these alkali metal they have the largest atomic size. Okay, next see the next point, that is therefore म्हणून तुम्ही काय लिहू शकता, atomic radius of this top to bottom in a alkali metal, the order for the atomic radius is like this: lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. ओके, फ्रान्सियमचा ॲटॉमिक रेडियस त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त असेल आणि पर्टिक्युलर पिरियडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सोडियमचा हा जो पिरियड आहे 1 2 3 थर्ड पिरियड, तर ह्याच्यामध्ये सोडियमचा रेडियस जास्त असेल. फोर्थ पिरियडमध्ये गेलात तर पोटॅशियमचा रेडियस त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जास्त असेल. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द alkaline earth metal, that is group 2 elements. About the group 2 elements, trends in alkaline earth metal. काय होते मग पहा अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये, इफ यू आर गोइंग टू कम्पेअर बिटवीन अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल, येस, कॅन यू टेल मी व्हॉट इज अबाउट द ॲटॉमिक रेडियस इफ यू कम्पेअर इन बिटवीन दिस टू, कुणाचा ॲटॉमिक रेडियस जास्त असेल? ग्रुप 1 आणि ग्रुप 2 बद्दल जर कम्पेअर केलं तर विच वन हॅविंग द लार्जेस्ट ॲटॉमिक रेडिया अँड विच वन हॅविंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडिया? सी जनरल ट्रेंड तुम्हाला माहिती आहे की लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होतो, बरोबर. आणि आता तुम्ही कन्सिडर करताय फक्त ह्या दोन ग्रुपबद्दल, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 बद्दल, तर मला सांगा की कुणाचा ॲटॉमिक रेडियस कमी असेल, स्मॉल असेल? Group 2. येस, ग्रुप 2 हॅव द स्मॉलर ॲटॉमिक रेडिया दॅन द ग्रुप 1. आणि बाकी ट्रेंड सेम आहे, ग्रुप 2 मध्ये वरून खाली जाताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जातो. सो फ्रॉम बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग and atomic radius of group 2 is smaller than the group 1. That much is the trend for the alkaline earth metal. So we can write group 2 have small atomic radii than group 1, and in the respective period atomic radius from top to bottom goes on increasing as our usual trend. Top to bottom atomic radius goes on increasing. So the order for this is like this: beryllium, magnesium, calcium, strontium, barium and radium. Okay, the order is like this. So this is all about the atomic radius of group 1 and group 2. I hope all of you get about the atomic radius of group 1 and group 2. आले लक्षात? Yes, ma'am. Okay, now the next trend we are going to see, that is the ionization enthalpy. First of all, can you tell me what is ionization enthalpy? The energy required for removing of valence electron from shell. Yes, energy required to remove the valence electron or outermost electron, that is called as ionization enthalpy. ह्याला म्हणतो आपण ionization enthalpy. Then we are going to see the ionization enthalpy in a group 1 and group 2. First of all, we are going to see ionization enthalpy in a group 1. Okay, can you tell me the general trend about the ionization enthalpy जो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये स्टडी केला? लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एन्थाल्पी काय होते?
साईज वरून लक्षात ठेवायचं. पहा, लेफ्ट टू राईट जाताना साईज डिक्रीज, डिक्रीज, आयनायझेशन एन्थाल्पी, येस मी नाही ऐकलं, सॉरी. आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज, इन्क्रीजेस. व्हेरी गुड, करेक्ट. सी, आता हे कसं लक्षात ठेवायचं, साईज वरून लक्षात ठेवायचं. तुम्हाला आता साईज लक्षात आली की लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होते, लेफ्ट टू राईट जाताना साईज बारीक होत जाते, छोटी होत जाते, बरोबर. आणि आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, हा शेवटच्या शेलमधून इलेक्ट्रॉन काढण्याला लागणारी एनर्जी, दॅट इज कॉल्ड एज आयनायझेशन एन्थाल्पी. जर साईज कमी होत गेली तर न्यूक्लियसचा आउटरमोस्ट शेलवरचं अट्रॅक्शन वाढत जातं आणि मग न्यूक्लियस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला काय करतो, स्वतःकडे होल्ड करून ठेवतो. दॅट्स वाय ज्यावेळेस साईज कमी होते त्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी ही मॅक्झिमम होते, वाढते, बरोबर ना. आता तुम्ही इथे कन्सिडर केलं, हा जो एक मोठा मॉलिक्यूल आहे, एक मोठा ॲटम आहे, ह्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी आणि हा जो छोटा ॲटम आहे ह्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्याला लागणारी एनर्जी ही ऑलवेज मॅक्झिमम असेल. दिस एनर्जी इज ऑलवेज मॅक्झिमम. का, कारण का न्यूक्लियसचं हे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर होल्ड आहे, न्यूक्लियसने त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला स्वतःकडे पकडून ठेवलेलं आहे. ओके, सो वेन वी गो लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, therefore ionization enthalpy goes on increasing. ओके, सो इन अ ग्रुप 1, आता ग्रुप 1 मध्ये काय होतं पहा, आता हा जनरल ट्रेंड झाला की लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते, सॉरी इन्क्रीज होते. आता वरून खाली जाताना वी नो दॅट ॲज अ न्यू शेल ॲडेड ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज वाढत जाते, हा न्यूक्लियस आहे इथला. जर ॲटॉमिक साईज वाढत गेली तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरचं त्याचं अट्रॅक्शन कसं होत जाईल, कमी, आउटरमोस्ट शेलवरचं त्याचं अट्रॅक्शन कसं होईल, कमी होईल. आणि त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी ही कशी असेल, मिनिमम असेल, बरोबर ना, मिनिमम. आता हा मी जनरल ट्रेंड तुम्हाला सांगितला की जो आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये स्टडी केला होता. नाऊ वी आर गोइंग टू सी अबाउट द ग्रुप 1. आता आपण ग्रुप 1चा विचार करूयात. हा ग्रुप 1 आहे. तुम्ही पाहिलं की लेफ्ट टू राईट जाताना आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते आणि टॉप टू बॉटम जाताना आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते. मग आयनायझेशन एन्थाल्पी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पिरियडमध्ये कशी असेल, इकडून इकडे जाताना इन्क्रीज होते. म्हणजे कन्सिडर करा, सोडियमपासून क्लोरीनकडे जाताना आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. म्हणजेच अल्कली मेटलची आयनायझेशन एन्थाल्पी ही कशी असेल, लो असेल, त्याच्या रिस्पेक्टिव्ह पिरियडमध्ये कमी असेल. येते ना लक्षात. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, फ्लोरीन, तर फ्लोरीनचं आयनायझेशन एन्थाल्पी ही मॅक्झिमम आहे, जास्त आहे. त्यात तर लिथियमची कशी असेल, कमी. म्हणून जर आपण अल्कली मेटलचा विचार केला तर त्याच्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह पिरियडमध्ये त्याची आयनायझेशन एन्थाल्पी ही कशी असते, मिनिमम असते, कमी असते. ओके, आणि ज्यावेळेस आपण वरून खाली जातो तो ट्रेंड तर सिमिलर आहे. वेन वी गो टॉप टू बॉटम, ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस आयनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. ओके सर, हे दोन्ही पॉईंट्स आपण फक्त इथे लिहून ठेवूयात पहा. So first of all, ionization enthalpy of the alkali metal in the respective period, म्हणजेच left to right. In period, that is left to right. In a period असंच म्हणूयात. Ionization enthalpy in their respective period is low. अल्कली मेटलची आयनायझेशन एन्थाल्पी त्याच्या पिरियडमध्ये सगळ्यात कमी असते. आणि टॉप टू बॉटम जाताना आयनायझेशन एन्थाल्पी, टॉप टू बॉटम, when we go top to bottom, ionization enthalpy decreases as atomic size increases. आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होऊन जाते कारण ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. ओके, सो अल्कली मेटलमध्ये, पूर्ण अल्कली मेटलचा जर विचार केला आपण तर लिथियम हॅव द हायेस्ट आयनायझेशन एन्थाल्पी इन देअर ग्रुप. लिथियमची आयनायझेशन एन्थाल्पी ही हाय असते इन इट्स ग्रुप.
पूर्ण ग्रुपचा जर विचार केला तर आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ लिथियम इज व्हेरी हाय दॅन सोडियम, potassium, rubidium, cesium and francium, because ionization enthalpy goes on decreasing top to bottom. Okay, all of you get it about this? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, very good. Now see, next we are going to see about the alkaline earth metals. Similar trend आहे alkaline earth metal साठी पण, फक्त आपण कंपेअर करून एक अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलचा एक ट्रेंड लिहूयात. नेक्स्ट इन अ ग्रुप 2 about ionization enthalpy, that is alkaline earth metal. Now see, आता तुम्ही जर कम्पेअर केलं इन बिटवीन अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल, विचार करून सांगा बरं मला. सी, मी काय सांगितलं होतं लक्षात येते तुमच्या? आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जातोय ॲटॉमिक साईज कमी होत जाते, आयनायझेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीज होत जाते. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट टू राईटचा विचार करूयात, कारण लेफ्ट टू राईट जाताना हा जर ग्रुप 1चा मेटल असेल तर हा ग्रुप 2 आहे. ओके, दिस इज ग्रुप 2. तर मला सांगा, ग्रुप 1पेक्षा ग्रुप 2ची आयनायझेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीज झालेली असेल की डिक्रीज झालेली असेल? Decrease. ग्रुप 2ची आयनायझेशन एन्थॅल्पी ही कमी असेल की Increase. Increase. इट इन्क्रीजेस, है ना, कारण साईज कमी होती आहे ना. मी तुम्हाला जसं सांगितलं, आयनायझेशन एन्थॅल्पीला साईजवरून लक्षात ठेवा. जेवढी साईज मोठी तेवढं न्यूक्लियसचा आउटरमोस्ट शेलवरचं अट्रॅक्शन कमी, आणि अट्रॅक्शन कमी असेल तर तो इलेक्ट्रॉन इझिली निघेल. आणि जेवढी साईज लहान तेवढं न्यूक्लियसचा आउटरमोस्ट शेलवरचं अट्रॅक्शन जास्त, आणि जेवढं अट्रॅक्शन जास्त असेल तेवढा तो टाईटली होल्ड केलेला असेल, आणि टाईटली जर होल्ड केलेलं असेल तर त्याला काढायला लागणारी एनर्जी ही मॅक्झिमम असेल. म्हणून ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो साईज कमी होत जाते, म्हणून न्यूक्लियसचा आउटरमोस्ट शेलवरचं अट्रॅक्शन वाढत जातं, आणि अट्रॅक्शन जर वाढत गेलं तर मला हा इलेक्ट्रॉन काढायला लागणारी एनर्जी देखील वाढत जाईल, बरोबर. म्हणून ग्रुप 1पेक्षा ग्रुप 2ची आयनायझेशन एन्थॅल्पी ही ऑलवेज जास्त असते. ओके, सो दॅट इज द ट्रेंड. आणि टॉप टू बॉटमचा ट्रेंड तर सिमिलर आहे. ज्यावेळेस आपण डाऊन द ग्रुप जातोय ॲटॉमिक साईज वाढते आणि आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते. ओके, दिस ग्रुप 2 हॅव high ionization enthalpy than group 1, because atomic size decreases. आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज झाल्यानंतर न्यूक्लिअर अट्रॅक्शन पण काय होतं, इन्क्रीज होतं. हे सगळे पॉईंट्स तुम्ही तिथे लिहू शकता. सेकंड आहे टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम सिमिलर ट्रेंड होईल. आयनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन डिक्रीजिंग ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. म्हणून जर टॉप टू बॉटम तुम्ही पाहिला, बेरिलियम टू बेरियम, बेरिलियम टू बेरियम, ionization enthalpy goes on decreasing. Okay, so I hope all of you get about the atomic size and ionization enthalpy. आलंय का लक्षात? तुमचा जर फर्स्ट चॅप्टरचा स्टडी चांगला झाला असेल ना तर तुम्हाला हे इझिली समजेल. सिमिलर आहे, तेच आहे, फक्त आपण ह्या दोन ग्रुपला कन्सिडर करून ते पाहतोय. तिथे वेगळं काही खूप लक्षात नाही ठेवायचं आहे तुम्हाला, सिमिलर पॉईंट आहे. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट पॉईंट, I think so it's a third trend. Third trend we are going to see, that is electronegativity trend. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड, कॅन यू टेल मी द जनरल ट्रेंड इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? आपल्याला थोडं गॅप झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला परत मागचं विचारते. तुम्ही मला जनरल ट्रेंड सांगू शकता का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा? बरं, Left to right decreases. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी
डिक्रीजेस. Decrease. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार इफ वी कन्सिडर इन बिटवीन दिस पिरियॉडिक टेबल लेफ्ट टू राईट डिक्रीज होते, म्हणजे सोडियमपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते असं म्हणायचं आहे. येस, थिंक अबाउट इट. Increases. येस, ज्यावेळेस लक्षात नाही येणार ना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मी ट्रिक्स सांगते तुम्हाला फक्त, ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. ज्यावेळेस लक्षात नाही येणार ना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड काय असतो बाबा, मग त्यावेळेस ग्रुप 1 आणि ग्रुप 17चा विचार करायचा. ग्रुप 17च्या सगळ्या एलिमेंट्सला तुम्ही मायनस लिहिता त्याच्या डोक्यावर, एफ मायनस, सी एल मायनस, बी आर मायनस, आय मायनस. कधी लिहिता का एफ प्लस? कधी कॅन यू सी एल प्लस? No, ma'am. हां. अँड कॅन यू सी एन ए मायनस? No, ma'am. वी ऑलवेज सी एन ए प्लस, के प्लस, राईट? सो ह्या गोष्टींनी ते लक्षात ठेवायचा तो ट्रेंड, बरोबर? म्हणजे मग लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते, कारण हे जे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असतात दे आर व्हेरी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल. ऑलवेज कोणताही एलिमेंट घ्या तुमच्यासमोर, मॅग्नेशियम घ्या, यू ऑलवेज सी अबाउट अ मॅग्नेशियम 2 प्लस, एन ए प्लस, लिथियम प्लस, के प्लस. ओके, तुम्ही कधीच त्याला मायनस नाही स्टडी केला. सो लेफ्ट टू राईट जाताना, आणि इकडे जर तुम्ही लेफ्ट टू राईट पाहिला, ऑक्सिजनला तुम्ही मायनस लिहिता, O2 मायनस, एफ मायनस, सी एल मायनस, बी आर मायनस. सो ह्या ट्रेंडनी, ह्या छोट्याशा गोष्टींनी तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड लक्षात ठेवू शकता की वेन वी गो लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, त्याचं रिझन असं असतं पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, आता मी तुम्हाला मागचा पॉईंट थोडासा रिवाईज करून देते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, कोणत्या पण ॲटमची शेअर केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी, ओके, त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे एखादा कोव्हॅलंट बॉन्ड असेल, असं कन्सिडर करा, एच आणि सी एल हा एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा सी एलचा एक ॲटम आहे आणि हा हायड्रोजनचा एक ॲटम आहे. इथे मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील की जे 2 इलेक्ट्रॉन काय केलेले आहेत, ह्या दोन्ही ॲटमनी शेअर केलेले आहे, राईट? मग एका ॲटमची टेंडन्सी अशी असते टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ. हे जे 2 इलेक्ट्रॉन असतात ना, ते स्वतःकडे पुल करण्याची टेंडन्सी असते, आणि त्याच्यामुळे तुमचा हा जो मॉलिक्यूल आहे हा असा होऊन जातो पहा, एच, दिस 2 इलेक्ट्रॉन्स आर पुल टुवर्ड्स द क्लोरीनकडे पुल केले जातात. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोस्ट अॅक्युमुलेटेड टुवर्ड्स द क्लोरीन त्या 2 इलेक्ट्रॉनला शेअर केलेल्या 2 इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढून घेतो, बरोबर? म्हणून आपण ह्या क्लोरीनवर चार्ज देतो डेल्टा मायनस आणि इथे चार्ज देतो डेल्टा प्लस, बरोबर? म्हणून हायड्रोजन इज अ मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड दिस इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि ह्या बॉन्डला आपण म्हणतो पोलार बॉन्ड. दिस कंपाऊंड इज अ पोलार कंपाऊंड. ह्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मी परत एकदा सांगते, जे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेले असतात त्यांना स्वतःकडे ओढून घेण्याची जी एखाद्या ॲटमची टेंडन्सी असते त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याला मी तुम्हाला मागच्या वेळेस ते रस्सी खेचचं एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं बा. असं कन्सिडर करा की ही मध्ये रस्सी आहे, हा इकडे एक पर्सन आहे, इकडे एक पर्सन आहे. हा जो पर्सन आहे तो खूप जास्त हेल्दी आहे, त्याच्याकडे थोडीशी जास्त स्ट्रेंथ आहे, अँड दिस वन इज समवॉट वीक, राईट? दॅट्स वाय दिस क्लोरीन पुल द रोप टुवर्ड्स इट सेल्फ, स्वतःकडे पुल करून घेतोय तो, आणि देअरफोर त्याच्यावर चार्ज काय येतोय, डेल्टा मायनस, आणि ह्या ॲटमच्या टेंडन्सीला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बरोबर? सो आता ट्रेंड पाहूयात आपण काय असतो. जनरल ट्रेंड असा असतो की लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते, लेफ्ट टू राईट इट गोज ऑन इन्क्रीजिंग, आणि टॉप टू बॉटम इट गोज ऑन डिक्रीजिंग, बरोबर? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होत जाते. हा जनरल ट्रेंड. आता आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 बद्दल विचार करूयात. सो डाऊन द ग्रुप द सेम ट्रेंड राहणार आहे इन अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल बोथ. सी इन अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल
down the group, electronegativity decreases. Electronegativity decreases. Okay. Now, can you tell me about, can you compare in between alkali metal and alkaline earth metal? तर मला सांगा, अल्कली मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अल्कलाइन अर्थ मेटलपेक्षा कशी असेल? कमी. कमी असेल. व्हेरी गुड. ओके. सो अल्कली मेटल have low electronegativity than alkaline earth metal. Than alkaline earth metal. Okay. So this is the electronegativity 10. All of you get it about the electronegativity 10 trend? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, very good. Now see, the next one is diamagnetism and color of the compound. Next and last trend is diamagnetism and color of the compounds. आपण कोव्हलंट बॉन्डिंग मध्ये पाहिलं होतं पहा डायमॅग्नेटिक कंपाऊंड्स. सो कॅन यू रिमेंबर अबाउट दिस? व्हॉट इज डायमॅग्नेटिक कंपाऊंड्स? आपण पाहिलं होतं पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक कंपाऊंड्स इन अ कोव्हलंट बॉन्डिंग. ठीक आहे, मी सांगते पहा. डायमॅग्नेटिक म्हणजे काय? ज्या एलिमेंटचे ज्या कंपाऊंडमध्ये कुठलाही अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतील, दोन्हीही इलेक्ट्रॉन कसे असतील, दे आर पॅड, त्यावेळेस त्या कंपाऊंडला तुम्ही डायमॅग्नेटिक असं कन्सिडर करता. आणि जे एलिमेंट्स डायमॅग्नेटिक असतात ते कलरलेस असतात. ओके. द एलिमेंट्स विच आर डायमॅग्नेटिक दे आर कलरलेस. ते कलर नाही दाखवत. ज्या एलिमेंटकडे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो तेच फक्त कलर दाखवतात. हा ह्याचा जनरल स्पेसिफिक ट्रेंड झाला. डायमॅग्नेटिक कंपाऊंड्स ऑलवेज हॅव्हिंग द 2 paired इलेक्ट्रॉन अँड दे डज नॉट शो कलर. ठीक आहे. आता आपण पाहूयात ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये काय होतं पहा. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 forms the unipositive ion by loss of one electron. See, group 1 element forms unipositive ion बाय लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन. ओके. एक इलेक्ट्रॉन जर लॉस केला त्यांनी तर त्यांच्याकडे युनिपॉझिटिव्ह आयन तयार होतो आणि दे डज नॉट हॅव द एनी अनपेड इलेक्ट्रॉन अँड दे डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन. जर अनपेड इलेक्ट्रॉन नसतील तर तो कंपाऊंड कसा असेल? हेन्स दे आर डायमॅग्नेटिक. आणि डायमॅग्नेटिक असेल तर तो कसा असतो? कलरलेस. येस, हेज आर डायमॅग्नेटिक अँड कलरलेस. आता हे कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते पहा. खाली एक एक्झाम्पल देऊन आपण काय लिहिल्यावरती ते आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात. सी, ग्रुप 1 एलिमेंट समजा कन्सिडर करा आपला आवडता एलिमेंट सोडियम. बरोबर. सोडियमच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 281. इट फॉर्म्स अ युनिपॉझिटिव्ह आयन बाय लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन. त्यांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करेल, देऊन टाकेल, त्यावेळेस तो त्याचा युनिपॉझिटिव्ह आयन तयार करतोय लाईक दिस, प्लस इलेक्ट्रॉन मायनस. ओके. युनिपॉझिटिव्ह आयन तयार करतोय म्हणजेच 2 आणि 8. ओके. ज्यावेळेस तो युनिपॉझिटिव्ह आयन तयार करतो त्यावेळेस त्याच्याकडे कोणताही अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहे. आता मी तुम्हाला ऑर्बिटल नोटेशननी हा सोडियम काढून दाखवते. इफ यू कन्सिडर अबाउट ह्याचं जर ऑर्बिटल नोटेशन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही लिहिलं
तर दॅट इज 1s2 2s2 2p6 आणि 3s1. ओके, तर ह्याला मी निऑन आणि 3s1 असं कन्सिडर करू शकते. सो दिस इज निऑन, कंडेन्स लिहिला मी ह्याचा, निऑन आणि 3s1, बरोबर, हा 3s शेल. आणि जर आपण कन्सिडर केलं अबाउट द Na+ आयन, Na+मध्ये हा 3s आपण देऊन टाकलाय, राईट. देऊन टाकल्यानंतर तो कुणाचं कन्फिगरेशन अटेंड करतोय, निऑनचं कन्फिगरेशन अटेंड करतोय. म्हणजे 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर मला सांगा त्याच्याकडे कोणता अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहील का? नाही. नाही राहणार, बरोबर. 2p6 1 2 3 4 5 आणि 6 आणि हा इथे 3s1 होता. जर एसचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला त्याने तर त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन राहत नाही कोणता. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर त्या कंपाऊंडला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक कंपाऊंड अँड इट इज कलरलेस कंपाऊंड. आले लक्षात? सो ग्रुप 1 एलिमेंट्स आर डायमॅग्नेटिक अँड कलरलेस. ह्याचा होल मिनिंग, ह्याचा लक्षात ठेवण्याचा पॉईंट एवढाच आहे, ग्रुप 1 आर डायमॅग्नेटिक अँड कलरलेस. मग ते का असतात? कारण ते ऑलवेज एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, म्हणूनच त्यांना आपण मेटल म्हणतो. They are ready to lose the one electron because after losing one electron they attains the noble gas electronic configuration, बरोबर, and therefore they are diamagnetic and colorless. Now if we consider about the group 2, जर आपण ग्रुप 2 बद्दल कन्सिडर केला तर पहा, in a group 2 they do not have any unpaired electron in their divalent ion. म्हणजे ज्यावेळेस ते 2 इलेक्ट्रॉन लूज करतात त्यावेळेस त्याच्याकडे कोणतेही अनपेड इलेक्ट्रॉन नसतात. सी, they do not have any unpaired electron in their divalent ions. आता डायव्हॅलंट आयन म्हणजे काय पहा, therefore they are diamagnetic and colorless. म्हणून ते डायमॅग्नेटिक आणि कलरलेस असतात. पाहूयात कसं. इफ यू कन्सिडर अबाउट मॅग्नेशियम, ओके, 12 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे, 1s2 2s2 2p6 3s2, राईट. दिस इज अ 1s2 2s2 2p6 आणि 3s2. डायव्हॅलंट आयन म्हणजे काय? ज्यावेळेस मॅग्नेशियम 282 हे 2 इलेक्ट्रॉन लूज करेल, 3s मधले 2 इलेक्ट्रॉन, when it loses its 2 electrons it can form this kind of 2+ state, Mg2+. जसा सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन Na+ बनतो तसा मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देऊन Mg2+ बनेल. दिस इज Mg2+. in a Mg2+ state it having the 2 8 एवढंच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन राहील त्याचं. सो इन दिस कन्फिगरेशन दिस लास्ट 3s इलेक्ट्रॉन दे आर रिमूव्ड, हे रिमूव्ह केलेले आहे. मग ह्याचं कन्फिगरेशन इथे एवढं राहते पाहिजे, एवढं मी लिहिलं. तर ह्याच्याकडे कुठला अनपेड इलेक्ट्रॉन आहे का आता प्रेझेंट? इट डज नॉट हॅव एनी अनपेड इलेक्ट्रॉन. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर तो कसा असतो? नो अनपेअर इलेक्ट्रॉन. इथे कुठलाही अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. देअरफॉर इट इज डायमॅग्नेटिक अँड कलरलेस. ओके, सो जनरली काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ग्रुप 1
त्याच्या मोनोव्हॅलंट स्टेटमध्ये आणि ग्रुप 2 त्याच्या डायव्हॅलंट स्टेटमध्ये डायमॅग्नेटिक आणि कलरलेस असतात. गेट इट? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. नाव हिअर वी फिनिश द ट्रेंड्स. इथे आपले ट्रेंड्स फिनिश झालेत पहा. नाव ओव्हरलुक वन्स फॉर द ट्रेंड्स. एकदा ओव्हरलुक करून घ्या, कुणाला काही लक्षात नसेल आलं तर विचारा. आपण ॲटॉमिक साईजबद्दल पाहिलं. फर्स्ट ऑफ ऑल ओव्हरलुक दिस ट्रेंड. See next. About group 2 ionization enthalpy. Electronegativity. Diamagnetism. तुमचं लेक्चर चालू आहे रे इकडे, एवढं लेट का आले तुम्ही लोक? मॅथ्स नाही आहे का साई? मग जा बसा लवकर. See next. Okay, so here we finish these trends. Next, chemical reactivity of group 1 and group 2. Now we are going to say about the chemical reactivity. The first chemical reactivity about the group 1 and group 2. Action of air on alkali metals. First of all, we are going to see action of air. Action of air on alkali metals. That is a group 1 metal. मॅम आवाज येत नाहीये क्लिअर. आवाज येत नाही? Now see, येतोय का आवाज? Action of air on the alkali metal and मॅम खूप छोटा आवाज येतोय. बरं. एकच मिनिट. आवाज तर फुल आहे स्पीकरचा. तुम्हाला काही बॅकग्राऊंड नॉईज येतोय का? हॅलो, नाव चेक. नो मॅम. तुम्हाला आता अचानक कमी यायला लागला का आवाज? येस मॅम. अच्छा, काहीच नाही केलं पण. जस्ट अ मिनिट.
सगळ्यांना होतोय का सेम प्रॉब्लेम? चेक करा बरं. माझ्याकडे तर स्पीकरचा व्हॉल्यूम फुल आहे. No, ma'am. हां, मग एकदा साक्षी तू चेक कर, कारण का माझ्याकडे दोन्ही पण स्पीकरचे व्हॉल्यूम फुल आहेत. ओके, सी ॲक्शन ऑफ एअर ऑन अ अल्कली मेटल. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा परत. ओके, ॲक्शन ऑफ एअर ऑन अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स ज्यावेळी एअर बरोबर आपण रिॲक्ट करूयात, दे कॅन फॉर्म अ डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्साइड, peroxide and superoxides. Okay, see, alkali metals, that is group 1 element, with air forms oxide, peroxide and superoxides. They can form oxide, peroxide and superoxides. So first reaction we are going to see with the lithium. Lithium in presence of oxygen, it can form Li2O, this kind of compound, that is lithium oxide. हा जो कंपाउंड आहे लिथियम मोनॉक्साइड म्हणतात ह्याला. इट इज अ लिथियम मोनॉक्साइड. लिथियम मोनॉक्साइड म्हणजे जनरली आपण इथे काय बनवलं पहा, ऑक्साईड बनवला. आता ऑक्साईड, पेरॉक्साईड आणि सुपर ऑक्साईडमध्ये काय डिफरन्स असतो ते मी तुम्हाला सांगते. आपण पहिल्यांदा रिॲक्शन पाहून घेऊयात. नेक्स्ट वन इज, when a sodium is treated with oxygen, it can form this kind of Na2O2. This is known as sodium peroxide. Peroxide, right? So हा आहे sodium peroxide. Next one, if you are going to see about potassium in presence of oxygen, it can form potassium superoxide. Potassium superoxide. आता तुम्हाला एक काम करायचं आहे बा, तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा आहे ह्या सगळ्या एलिमेंट्सचा, अल्कली मेटल्सचा. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर फॉर दिस लिथियम. ह्या लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करून सांगा मला. Li2O कंपाऊंड घ्यायचा आणि त्याच्यातला लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करून सांगायचा. झिरो. नाही, झिरो कसा येईल? तो कंपाऊंड आहे. इट इज नॉट अ डाय ॲटॉमिक कंपाऊंड ऑर द हे. हा लिथियम झिरो असेल, हा ऑक्सिजन झिरो असेल, पण हा Li2O मधला लिथियम झिरो नसेल ना. झिरो कसा असेल तो? Li2O ज्याचं काढायचं त्याला एक्स कन्सिडर करूयात. सो ट्वाईस, सॉरी लिथियमचा काढायचा बरोबर. सो ट्वाईस ऑफ एक्स, किंवा इथे ऑक्सिजनचा फाइंड आउट करा. म्हणजे तुम्हाला ऑक्साईड पेरॉक्साईड दाखवायचा मला म्हणून. पण लिथियम हा +1 असतो बरोबर. सो 2 × +1 प्लस ऑक्सिजनचं आपल्याला माहिती नाही म्हणून x = 0. सो काय येईल? x = -2 येईल. करेक्ट. रेडॉक्समध्ये शिकलात का तुम्ही ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायला? येस. हा +2 इकडे जाऊन -2 होईल. सो हा जो ऑक्साईड आहे ह्याच्यावर चार्ज येईल -2 बरोबर. सो ऑक्साईड्समध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -2 म्हणून त्याला ऑक्साईड म्हणतात. पेरॉक्साईडचं जर तुम्ही फाइंड आउट केला तर पेरॉक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -1. तुम्ही ह्याला फाइंड आउट करून पहा. सोडियम +1 आहे, 2 × +1 आणि ते ट्वाईस ऑफ एक्स. सो इट इज अ -1. आणि सुपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -1/2.
म्हणून त्याला सुपर ऑक्साईड म्हणतात. ह्या ऑक्सिजनच्या 3 वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट आहेत, ऑक्साइड्स, परऑक्साइड्स आणि सुपर ऑक्साइड्स. सो अल्कली मेटल्स कॅन फॉर्म ऑक्साइड, परऑक्साइड्स ॲज वेल ॲज सुपर ऑक्साइड. ह्या प्रकारचे एलिमेंट, ह्या प्रकारचे कंपाऊंड्स ते तयार करतात. वेन अल्कली मेटल इज ट्रीटेड विथ एअर, अल्कली मेटलला ऑक्सिजन बरोबर किंवा एअर बरोबर जर आपण ट्रीट केलं तर दे कॅन फॉर्म ऑक्साइड, परऑक्साइड अँड सुपर ऑक्साइड्स. नेक्स्ट, ॲक्शन ऑफ एअर ऑन अ ग्रुप 2 एलिमेंट्स. पुढे पाहूयात आपण ग्रुप 2 वर काय आहे एअरची ॲक्शन. ॲक्शन ऑफ एअर ऑन अ ग्रुप 2. मग पहा, ग्रुप 2 एलिमेंट्स दे बर्न्स और इग्नाइट विथ एअर टू फॉर्म MO टाईप ऑफ ऑक्साईड और द नायट्राइड. हे कोणत्या टाईपचे ऑक्साईड बनवतात? दे कॅन फॉर्म MO टाईप ऑफ ऑक्साईड when treated with air, or they can also form a nitride. एअर मध्ये नायट्रोजन देखील प्रेझेंट असतो बा. सो द अल्कलाइन अर्थ मेटल कॅन बी ट्रीटेड विथ द oxygen or the nitrogen to form oxide and nitride. For example, we are going to see the reaction. Group 2 metal like a magnesium, when treated with the oxygen, it gives you MgO, that is magnesium oxide. Similarly, when this magnesium it is treated with the nitrogen, it gives you Mg3N2, that is magnesium nitride. ओके. सो ग्रुप 2 वर जर ॲक्शन केली तर ते ऑक्साईड किंवा नायट्राइड बनवतात. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज ॲक्शन ऑफ वॉटर ऑन अ ग्रुप 1 एलिमेंट. इथे आपण ॲक्शन ऑफ एअर पाहिली ग्रुप 1 आणि ग्रुप 2 वर. ॲक्शन ऑफ एअर ऑन अ ग्रुप 1 दे फॉर्म ऑक्साईड, परऑक्साईड, सुपर ऑक्साईड. ॲक्शन ऑफ एअर ऑन अ ग्रुप 2 दे फॉर्म MO टाईप ऑफ ऑक्साईड. हे ह्या टाईपचे ऑक्साईड बनवतात. दे कॅन फॉर्म MO टाईप ऑफ ऑक्साईड. ओके. नेक्स्ट, पुढचा पॉईंट पहा. ॲक्शन ऑफ एअर, ॲक्शन ऑफ वॉटर. फर्स्ट ऑफ ऑल ऑन अ ग्रुप 1, वॉटरची ॲक्शन ग्रुप 1 बरोबर. When water is treated with the group 1, they can form hydroxide with the evaluation of H2 gas. See, when group 1 metal, that is alkali metal, treated with the water, they can form hydroxide, corresponding hydroxide with removal of H2 gas. H2 gas remove होतो तिथून with the removal of H2 gas. So they can form this kind of oxides. This lithium, sodium and potassium, they floats on water due to release of bubble on a hydrogen gas. ज्यावेळेस आपण ह्या रिॲक्शन करतो ना ते वॉटर बरोबर फ्लोट होतात कारण तिथे हायड्रोजन गॅस बबल फॉर्ममध्ये रिलीज होतो. ओके. तर ही रिॲक्शन आपण लॅबमध्ये पण करू शकतो पहा, बट द रिॲक्शन इज व्हेरी व्हेरी एक्सप्लोजिव्ह कारण सोडियम हा खूप जास्त ॲक्टिव्ह मेटल आहे. त्याला तुम्हाला लक्षात असेल किंवा माहिती असेल की सोडियम इज ऑलवेज केप्ट इन अ येस केरोसिन. बरोबर, व्हेरी गुड. का बरं केरोसिन मध्ये ठेवतात त्याला उघडा असंच का ठेवत नाही बॉटलमध्ये? कारण तो खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. बरोबर. त्याची जर इन्व्हायरमेंटच्या मॉइश्चर बरोबर जरी रिॲक्शन झाली तरी पण तो पेट घेतो, एक्सप्लोजिव्ह आहे. बरोबर. तुम्ही जर लॅबमध्ये गेलात ना तर एकदम नखा एवढा छोटासा पीस सोडियमचा घेऊन ती रिॲक्शन करून पाहू शकता पहा. सोडियमला जर वॉटरमध्ये टाकला, बट द व्हेरी व्हेरी केअरफुली यू कॅन डू दिस रिॲक्शन. एखादा बिकर जर तुम्ही घेतला किंवा तुम्ही बेसिनमध्ये जरी सोडियमचा एकदम किती म्हणणार एकदम खूप थोडासा पीस तुम्ही जर पाण्यामध्ये टाकून पाहिला तर तो पटकन पेट घेतो आणि बबल्स तयार होतात वॉटरमध्ये. ते बबल्स कशाचे असतात? मग H2 गॅसचे बबल्स असतात. नेक्स्ट पाहूयात आपण ॲक्शन ऑफ वॉटर ऑन अ ग्रुप 2.
ग्रुप 2 बरोबर ॲक्शन वॉटरचे ॲक्शन. When group 2 reacts with water to form a metal hydroxide similarly with us group 1 with a removal of H2 gas. फक्त इथे बेरिलियम ॲक्ट करत नाही वॉटर बरोबर, कारण बेरिलियम देखील खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो. बेरिलियम शोज द ॲनॉमलस बिहेवियर. त्याचा ॲनॉमलस बिहेवियर का आहे ते आपण पुढच्या एका पॉईंटमध्ये पाहणार आहोत, डायगोनल रिलेशनशिपमध्ये. इथे आपण कॅल्शियमचं एक एक्झाम्पल घेऊयात. कॅल्शियम प्लस वॉटर, it can form a calcium hydroxide with removal of H2 gas. Okay. Similarly, when group 2 metals they react with water, they can remove the H2 gas with formation of hydroxide as a compound. Next पाहूयात आपण. जर आपण नेचर पाहिलं ग्रुप 1 मेटलचं नेचर कसं असतं बरं? ग्रुप 1 मेटल्सचं नेचर कसं असेल? नेचर ऑफ ऑक्साईड ऑफ ग्रुप 1 म्हणजे मला विचारायचं आहे बेसिक की ॲसिडिक. नेचर म्हटल्यावर बेसिक, ॲसिडिक, ॲम्फोटेरिक, न्यूट्रल असा हे येतो बरोबर. तर मला सांगा तुम्ही ग्रुप 1 मेटल्स कसे असतात ज्यावेळेस ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असतील? दे आर बेसिक, ॲसिडिक और न्यूट्रल? रिॲक्शन करू. ॲसिडिक. व्हॉट इज ॲसिड? H+ कंटेन. हां, H+ जे डोनेट करतात ते ॲसिड असतात. जे H+ देतात इझिली त्यांना ॲसिड म्हणतो. जे इझिली OH- देऊ शकतात त्यांना बेस म्हणतो आपण बरोबर. तर मी इथे एक एक्झाम्पल दाखवलं होतं तुम्हाला. NI सोडियम ऑक्साईड किंवा लिथियम ऑक्साईड ह्यांना जर तुम्ही वॉटरमध्ये टाकला, डिसोसिएट केला, तर दे कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ हायड्रॉक्साईड. म्हणजे हे जे हायड्रॉक्साईड आहेत ते OH- इझिली देऊ शकतात, म्हणूनच त्यांना काय म्हणणार आपण? बेसिक. दे आर बेसिक इन नेचर, किंवा त्यांना अल्कली असं म्हणतात, म्हणून त्यांचं नाव अल्कली असतं. अल्कली मेटल, कारण बेस म्हणजेच अल्कली. ओके, सो त्यांचं नेचर बेसिक आहे. पुढची रिॲक्शन पाहूयात. नेक्स्ट, ॲक्शन ऑफ हायड्रोजन ऑन अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल. हायड्रोजनची ॲक्शन अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल बरोबर. सी, when an alkali metal and alkaline earth metal they are treated with a hydrogen, they can form a corresponding hydride. Okay, so पहिल्यांदा अल्कली मेटल बद्दल पाहूयात. ते करस्पॉन्डिंग हायड्राइड तयार करतात. फॉर एक्झाम्पल, sodium when treated with the hydrogen it can form on heating NaH, sodium hydride. They can form this kind of corresponding hydride. Next, अल्कलाइन अर्थ मेटल बद्दल जर पाहिलं आपण, alkaline earth metal they also form a corresponding hydride. For example, calcium is treated with the hydrogen, it can form CaH2, that is a calcium hydride. ओके, इथे मी फक्त एक्झाम्पल सोडियम कॅल्शियमचं घेतलं. बाकीचे सगळे एलिमेंट पण लाईक मॅग्नेशियम, लिथियम, दे कॅन ऑल्सो फॉर्म करस्पॉन्डिंग मॅग्नेशियम, पोटॅशियम, they can also form a corresponding hydride when treated with the hydrogen. Next, we are going to see about the action of halogen on alkali metal.
हॅलोजनची काय ॲक्शन असते अल्कली मेटल बरोबर ती पाहूया. When alkali metals reacts with the halogen, they can alkali metal or the alkaline earth metal. When they reacts with the halogen, they can form a corresponding halides. ते corresponding halide बनवतात पहा, alkali metal or alkaline earth metal. They can form a corresponding halide like this. For example, when a sodium is treated with the chlorine, it can form a corresponding halide like a sodium chloride. Halide तयार करतात ते. Okay, that is sodium chloride. Next आहे, if you see the example from the alkaline earth metal, it can form a CaCl2, that is a calcium chloride. Okay, so this is the action of alkali metal and alkaline earth metal. Next आहे reducing power of alkali metal and alkaline earth metal. We are going to see the reducing power for the alkali metal and alkaline earth metal. First of all, can you tell me what is the reducing power? तुम्ही रेडॉक्समध्ये शिकलात रिड्युसिंग पॉवर. तुम्ही रेडॉक्समध्ये एकदम शेवटी एक चार्ट पण पाहिला असेल पहा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅन्शियल इलेक्ट्रोड पोटॅन्शियल व्हॅल्यूज दिल्या होत्या. ई नॉटच्या व्हॅल्यूज होत्या तिथे. तुमचं झालं असावं ते. ई नॉटच्या व्हॅल्यूज गिवन होत्या, दॅट इज इलेक्ट्रोड पोटॅन्शियलच्या व्हॅल्यूज. तर रिड्युसिंग पोटॅन्शियल म्हणजे काय असतं? द रिड्युसिंग पोटॅन्शियल ऑर द रिड्युसिंग पॉवर ऑफ द एलिमेंट is measured in terms of standard electrode potential corresponding to this metal. म्हणजे त्या मेटलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती आहे हे जिथे आपण मेजर करतो त्याला रिड्युसिंग पॉवर म्हणतात. मग जर रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज मोर निगेटिव्ह और इज हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, दॅट इज अ गुड रिड्युसिंग एजंट. If the high negative value of reduction potential element is more reducing, or element shows a element is a good reducing agent. Good reducing agent. जर रिडक्शन पोटॅन्शियलची व्हॅल्यू हायली निगेटिव्ह असेल तर एलिमेंट हा गुड रिड्युसिंग एजंट असतो. जर आपण फॉर एक्झाम्पल लिथियमचं रिडक्शन पोटॅन्शियल पाहिलं, लिथियम इज व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट बिकॉज इट्स रिडक्शन पोटॅन्शियल इज हायली निगेटिव्ह. इट इज -3.04 volt. It is highly negative. Therefore, lithium is a strong reducing agent in a group 1 and group 2. लिथियमला आपण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असं कन्सिडर करतो इन अ ग्रुप 1 अँड ग्रुप 2. ठीक आहे, ओके. हिअर वी फिनिश दिस केमिकल प्रॉपर्टी. गिव्ह द लुक टू दिस केमिकल प्रॉपर्टी वन्स. देन नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज डायगोनल रिलेशनशिप. सोपे रिॲक्शन्स आहेत ह्या. ऑक्सिजन बरोबर ट्रीटमेंट, नंतर वॉटर बरोबर ट्रीटमेंट, हायड्रोजन बरोबर आणि हॅलोजन बरोबरची ट्रीटमेंट.
ओके. आता मला सांगा, तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आत्तापर्यंत आपण जो काही पॉईंट घेतला त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का? No, नो ma'am. मॅम. ओके, व्हेरी गुड. तुम्हाला सांगितलं असेल सरांनी वगैरे की उद्या आपलं फेअरवेल पार्टी आहे 12th ची. झालंय का तुमचं बोलणं? येस मॅम. ओके, तर येत आहे ना तुम्ही सगळे? मॅम कॉलेज आहे. किती वाजता आहे कॉलेज? सकाळचं 9:30 ते 4:30. 9:30 ते 4:30. अरे वा, Yes, ma'am. आपला टायमिंग पण तोच येतोय. एक मॅक्झिमम 10 ते 2 किंवा 11 ते 3 असा टायमिंग ठेवतोय आपण. मग एक दिवस नाही कॉलेजला मिस करता येणार? नाही. ठीक आहे. बाकीच्यांना जमेल का? पहा. मॅम मी ट्राय करू हाफ डे लीव जर भेटली तर. ओके ओके, येस, डेफिनेटली यू कॅन ट्राय. है ना, आपल्याला सगळ्यांना समोर भेटता पण येईल, राईट? तर एकदा ट्राय करा. आपला उद्या फंक्शन आहे, प्रोग्राम आहे, मस्त होतो आपला प्रोग्राम. तर सगळेजण इन्व्हायटेड असतील तुम्ही लोक. या एकदा. कुठे राहता तुम्ही सगळेजण? लांब आहात का सगळे? साक्षी, सिद्धी, कुठे राहता तुम्ही? नगरमध्ये बालिकाश्रम रोड. ओके, तू तर जवळ राहते मग. अजून? मॅम मी पारनेर मधलं रुई छत्रपती. ओके, तू लांब आहे. सिद्धी? सिद्धी आदिती. ठीक आहे, पहा तुम्ही ट्राय करा. आता उद्या आपला प्रोग्राम आहे, तर उद्या माझं सकाळी लेक्चर घेणं पॉसिबल नाही होणार. उद्या माझं 7 ते 8:30चं जे लेक्चर होतं ते पॉसिबल नाही होणार. तर त्याला जर रिशेड्यूल केलं तर कधी तुम्ही अवेलेबल असता? तुम्ही मंडेला एक 10:30 नंतर अवेलेबल आहात का? 10:30 पावणे 11? नो मॅम, तो तर कॉलेजचा टाइम आहे. ओके. मग मंडेला जर सकाळी पॉसिबल झालं तर मग मी मंडेला एक लेक्चर घेईल. मंडेला मे बी तुमचं लेक्चर बनकर सरांचं असेल का? येस मॅम. ठीक आहे, पाहू मग मंडेला घेऊ. किंवा जर पॉसिबल नसेल तर मग मी संडेला एक एक्स्ट्रा लेक्चर ठेवेल. तसं तुम्हाला मेसेज पाठवेल. संडेला तर आहात ना सगळेजण? येस मॅम. हां, मग आपण संडेला घेऊयात. जर मला लेक्चरची अवेलेबिलिटी नाहीच झाली, राईट, मी तसं विचारून पाहिल सगळ्यांना. जर कुणी आपल्याला लेक्चर देत असेल एक तर आपण ते घेऊयात. अदरवाईज आपण संडेला एक लेक्चर घेऊयात. ओके, मग तो हा संडे असेल किंवा नेक्स्ट संडे असेल. आपल्याला खूप जास्त वेळ नाही लागणार आहे. आता ह्या चॅप्टरला मॅक्झिमम 1-1.5 तासाचं पुढचं लेक्चर सफिशियंट असेल. आणि पुढचा एक चॅप्टर बाकी राहतोय, तर तो देखील असाच आहे ह्या चॅप्टरसारखंच. तो पण आपला फटाफट संपून जाईल. तर आपल्याला आपले एवढे 2च चॅप्टर बाकी आहेत. 2 म्हणजे एकच. आता हा थोडासा 1/4 बाकी आहे हा फक्त. तर फिनिश होईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ठीक आहे, मग थांबूया. तुमचं पुढचं लेक्चर आहे का कुणाचं आत्ता? नो मॅम. ओके, ठीक आहे, पण मला आत्ता 12th लेक्चर आहे. सो थांबावं लागेल आपल्याला. आत्ता ऑफलाईनचं लेक्चर आहे. चालेल, थँक्यू.